अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो नारायण. ओम दामोदराय नमः. एकदा कैलासावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 देव एकत्र बसले होते. सृष्टीच्या नाना रहस्यांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाकडे नम्रतेने विचारले, हे ब्रह्मदेवा, आपण सृष्टीचे जनक आहात. आम्ही ऐकतो की वर्षातील 12 महिन्यांपैकी एक महिना अत्यंत पुण्यदायी आणि मोक्षदायक आहे, तो म्हणजे कार्तिक महिना. परंतु या महिन्याचे असे काय वैशिष्ट्य आहे की देव, दानव आणि मनुष्य सर्वच या महिन्याची प्रतीक्षा करतात? आम्हास सांगावे. तेव्हा कमलासनावर विराजमान असलेले ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे नारायण, तू विचारलेला प्रश्न अत्यंत मंगल आहे. ज्या व्यक्तीला कार्तिक महिन्याचे महात्म्य समजते आणि जो हा महिना भक्तिभावाने पाळतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आज मी तुला कार्तिक मासाचे रहस्य सांगतो आणि जो मनुष्य ही कथा भक्तिभावाने ऐकेल तो जीवनात सुख, आरोग्य, संपत्ती आणि अखंड मोक्ष प्राप्त करेल. त्याचे 7 पिढ्यांचे उद्धार होईल. म्हणून हे महात्म्य श्रवण करणाऱ्याला देव आपोआप कृपा करतील. तसेच जो ही कथा ऐकेल किंवा सांगेल त्याला अनंत पुण्य प्राप्त होईल. संतती सुखाने वाढेल. मागे लागलेले भोग कमी होतील. पापांचा नाश होईल. घर सुख समृद्धीने बहरून जाईल. आणि जो ही कथा समजून घेणार नाही, अर्धवट सोडेन, त्याच्यावरती कृपा कधीच होणार नाही. त्याच्या कानी माझे अमृतवाणी पडणार नाही आणि त्याच्या नशिबातली कटकट आणि साडेसाती तशीच चालू राहील. या कथेचे श्रवण ज्याने केले त्याला जीवनाला दारिद्र्य कधीच स्पर्श करत नाही. त्याच्या घरात दीपाचा प्रकाश आणि लक्ष्मीचा निवास सदैव राहतो. म्हणून हे भक्तजनो, अंतकरणाने ऐका. ही कथा तुम्हाला वैकुंठाचा मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर ती वाटण्यासाठीही आहे. जसा एक दीप दुसऱ्या दीपाला प्रकाश देतो, तशीच ही कथा ज्या ज्या घरात पोहोचेल तिथे तिथे सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश पसरवेल. म्हणून शेवटपर्यंत ही कथा ऐका आणि ती आपल्या परिवारात, समाजात नक्की पोहोचवा आणि सांगा. कारण ब्रह्मदेव पुढे म्हणतात, जो माझ्या भक्तीचा संदेश पुढे पोहोचवतो तो माझ्या प्रकाशाचा भाग असतो. त्याच्यावरती माझी कृपादृष्टी नेहमी राहील आणि त्याच्या घरात आनंद आणि समृद्धी भरभरून वाहील आणि लक्ष्मी माताही तिथेच वास करेन. असे म्हणून ब्रह्मदेव कार्तिक मासाची कथा सांगायला सुरुवात करतात. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, एकदा सृष्टीच्या प्रारंभी देवांनी विचार केला, प्रत्येक मासात काही ना काही विशेष व्रत असते, पण असा कोणता महिना असावा की ज्यात सर्व व्रतांचे फळ एकत्र मिळेल? तेव्हा स्वयं भगवान विष्णू म्हणाले, मी कार्तिक महिन्यात व्रत करीन. जो माझ्या या व्रतात सहभागी होईल त्याला मी स्वयं माझ्या धामात स्थान देईल. तेव्हापासून कार्तिक महिन्यात विष्णुप्रिय महिना म्हणूनही प्रसिद्ध झाला आणि तो साजरा केला जातो. या महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी स्नान करणे, दिवा लावणे, तुलसी पूजन करणे आणि भगवान विष्णू किंवा दामोदर यांचे नामस्मरण करणे हे सर्व श्रेष्ठ मानले गेले. स्नान म्हणजे शरीरशुद्धी, दीपदान म्हणजे आत्मप्रकाश आणि भजन म्हणजे मोक्षाचा मार्गच. यानंतर ब्रह्मदेव विष्णुदेवांना म्हणाले, हे विष्णू, तुझ्या बालरूपातील लीला या महिन्याशी विशेष जोडल्या गेल्या आहेत. आठवतंय, गोकुळात एकदा यशोदामाईने पाहिले की तू लोणी चोरून खात आहेस. तेव्हा त्यांनी रागाने तुला बांधण्यासाठी दोरी घेतली, पण दोरी कितीही वाढवली तरी ती नेहमीच 2 अंगुली कमीच पडत होती. शेवटी तिने प्रेमाने तुला बांधले, आलिंगन दिले आणि ही दामोदर लीला म्हणून प्रसिद्ध झाली. या लीलाचा अर्थ गूढ आहे. ती दोरी म्हणजे भक्ती आणि त्या 2 अंगुल म्हणजे प्रयत्न आणि कृपा असा आहे. ज्याच्या भक्तीत परमेश्वराची कृपा मिसळते तोच भक्त खऱ्या अर्थाने ईश्वराला बांधून राहू शकतो. यामुळे कार्तिक महिन्यात दामोदर पूजा आणि दीपदानाचे मोठे महत्त्व मानले जाते. कारण त्या दीपाच्या प्रकाशात भक्तीचं तेज चमकत असतं. म्हणून याच महिन्यात
प्रत्येक दिवशी दिवा लावला जातो, दिव्याची पूजा केली जाते, भक्तिभावाने आराधना केली जाते. त्याचबरोबर या महिन्यात तुळशी वृंदावनाचीही पूजा केली जाते, तिलाही विशेष महत्त्व आहे. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, हे विष्णू, या महिन्यात तुलसी पूजन आणि तुळशी विवाह ह्यालासुद्धा एक पौराणिक कारण आहे. एकदा दानवराज शंखचूड नावाचा अत्यंत पराक्रमी राजा होता. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रतेचा आदर्श होती. ती पतीचा आदर ठेवायची, त्याची सगळी कामं ती आनंदाने करायची. तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पत्नी म्हणून ती आनंदाने करत होती. ती नवऱ्याला नेहमी सुखी ठेवत होती. तिच्या पतिव्रतेच्या तेजामुळे शंखचूड देवांनाही पराभूत करत होता. तो मोठा दानव असूनसुद्धा त्याचा पराभव देवही करू शकत नव्हते, कारण त्याची पत्नी पतिव्रता होती. तिच्यावरती देवांचा विशेष आशीर्वाद होता. तेव्हा देवही घाबरले होते. तेव्हा त्यांनी विष्णू तुझी प्रार्थना केली, हे विष्णू, तूच काहीतरी उपाय कर आणि ह्या शंखचूडाच्या दानवापासून आम्हाला वाचव. तू शंखचूडाच्या रूपात वृंदेकडे गेलास आणि तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेतलीस. आणि त्याच वेळी जेव्हा वृंदेला कळालं की हे दुसरं तिसरं कोणी नसून फक्त विष्णुदेव माझ्या नवऱ्याच्या रूपात येऊन माझी परीक्षा घेतात, हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. तेव्हा ती संतापली, पण तिने देवालाही बोलता बोलता शाप दिला, आपल्या देहाचा त्याग केला. तिच्या देहातून तेव्हा एक वनस्पती उत्पन्न झाली आणि ती म्हणजेच तुळशीची वनस्पती. आणि तेव्हापासून विष्णुदेव म्हणाले, हे वृंदे, आजपासून तू माझ्या पूजेत सदैव राहशील. जो माझी पूजा करेल तो तुलसीपत्रांशिवाय अपूर्ण राहील. आणि म्हणूनच कार्तिक महिन्यात तुळशी विवाहही केला जातो. हा विवाह म्हणजे भक्ती आणि भक्ताच्या मिलनाचे प्रतीक आहे आणि तुळशी मातेला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. यानंतर ब्रह्मदेव पुढे म्हणतात, हे विष्णू, कार्तिक महिन्यात दररोज दीप लावणाऱ्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. एकदा असं झालं की पृथ्वीवर एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे काहीच नव्हते. तो फार गरीब होता, पण तो भक्तिभावाने परिपूर्ण होता. त्याला देवांवरती विश्वास होता. त्याने कार्तिक महिन्यात दररोज संध्याकाळी आपल्या झोपडीसमोर एक छोटासा दिवा लावला आणि तो दिवा पाहून तो देवांची आराधना करायचा. पूजा, भजन, अर्चा हे सगळं त्याचं नियमित चालू होतं. त्याचा दिवा लावण्याची प्रथा इतकी वाढत गेली की गावातले लोकही त्याच्या झोपडीसमोर येऊन बसायचे, कारण तिथे एक आत्मिक सुख भेटायचं, तिथे एक धार्मिक वातावरण असायचं. आणि हाच दिवा पाहून भगवंतही खुश झाले होते. त्यानंतर तो दिवा पाहून देव आनंदित झाले आणि मृत्यूनंतर त्या ब्राह्मणाला वैकुंठ प्राप्त झाले पाहिजे असे त्यांचा विचार झाला. त्या सर्व देवतांनी मिळून ब्राह्मणाला प्रचिती द्यायची ठरवली आणि एका संध्याकाळी कार्तिक महिन्यात सगळे देव एकत्र त्या ब्राह्मणाच्या झोपडीसमोर उतरले आणि त्यांनी ब्राह्मणाला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्याला ही खात्री दिली की मृत्यूनंतर त्या ब्राह्मणाला दिव्य वैकुंठच प्राप्त होणार. म्हणून म्हणतात, एक दीप जरी कार्तिकला लावला तरी 1000 यज्ञाचे पुण्य मिळते. म्हणून याच महिन्यात दिवाळी साजरी केली जाते आणि दिव्यांची पूजा केली जाते. घरासमोर, अंगणात, तुळशी वृंदावनात दिव्यांची आरस केली जाते, त्यांची पूजा केली जाते आणि देवांसाठी धूपदीप केले जातात. या महिन्यात देवही 4 महिन्यांच्या योगानिद्रेतून उठतात. आषाढ शुद्ध एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीला ते देव उठतात. एकादशीला देव जेव्हा झोपतात आणि काही कालावधीनंतर कार्तिक शुद्ध एकादशीला ते उठतात आणि त्या दिवशी देव उठणी एकादशी असे म्हटले जाते.
लोक या दिवसात तुळशी विवाह, गोवर्धन पूजा, वसुबारस आणि असे विविध व्रत करतात. कार्तिक पौर्णिमेला वाराणसीत नगरीत लाखो दिवे लावले जातात. ते ह्याच कारणासाठी की देवउठणी एकादशी आली म्हणजे सगळे देव जागे झाले. त्यांची पूजा भक्तिभावाने करावी म्हणून हा दिव्यांची आरास केली जाते. गंगा घाट प्रकाशमय होतात. देव स्वतःच्या दिव्यांमध्ये प्रकट होतात. त्या दिवशी गंगा स्नान करणारा मनुष्य 7 जन्माच्या पापांपासून मुक्त होतो. म्हणूनच आपण दिवाळीत अभ्यंग स्नान करत असतो, हे विसरू नका. यालाच देव दीपावली म्हणतात. भक्ती आणि मोक्षाचा संदेश देत पुढे ब्रह्मदेव विष्णूला म्हणतात, हे विष्णू, कार्तिक महिना म्हणजे केवळ व्रत नव्हे, तर जीवनाची साधना आहे. जो मनुष्य या महिन्यात अहंकार सोडतो, संयम पाळतो आणि दररोज एक दीप लावतो, तो आपल्या अंतःकरणातील अंधकार दूर करतो. ज्याने ही कथा मन लावून ऐकली तो मोक्ष प्राप्त होतो. त्याचे जीवन मंगलमय होते. घरात सुख समृद्धी नांदते आणि सर्व पापांचा क्षय होतो. पुढे ब्रह्मदेव म्हणतात, हे नारायणा, ज्याप्रमाणे मी तुला कार्तिक मासाचे महात्म्य सांगितले, तसेच जो ही कथा ऐकेल किंवा सांगेल त्याला अनंत पुण्य प्राप्त होईल. कार्तिक महिन्यातील प्रत्येक दिवस म्हणजे एक नवा प्रकाश आणि त्या प्रकाशात भगवान दामोदरांचा दरबार उजळून निघतो. असे म्हणत ब्रह्मदेव मौन पाळू लागले. पुढे भगवान विष्णू हसत म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तुमच्या मुखातून निघालेली ही कथा अमृता समान आहे. मी वचन देतो, जो या कार्तिक महिन्यात या कथेला ऐकेल त्याच्या जीवनात मी स्वयं दामोदर रूपाने वास करेन. असे म्हणत भगवान विष्णू पुढे म्हणतात, त्याचबरोबर माझ्यासोबत माता लक्ष्मीही त्या घरात आगमन करतील आणि आमचं स्वागत जे आनंदाने अहंकार सोडून सुख आणि आनंदात करतील त्यांच्या घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी सदैव नांदेल. दीपदान व्रत स्नान कार्तिकेय करतो ती वै, तस्य पुनरावृत्ती मोक्ष यती सनातनम. जो कार्तिक महिन्यात दीपदान स्नान आणि व्रत करतो त्याचा पुनर्जन्म होत नाही, तो शाश्वत मोक्ष प्राप्त करतो, असं भगवान विष्णू म्हणाले. अशा प्रकारे ही कार्तिक मास पौराणिक कथा इथेच संपते. ज्याने ती श्रद्धेने ऐकली त्याच्यावर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मींची कृपा सदैव राहते. त्यांची कृपा मिळण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. त्याच्या जीवनात तुळशीसारखी पावित्र्य, दामोदरासारखा प्रेमभाव आणि दिव्यासारखा प्रकाश नांदत राहो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि बोला हरी बोला श्री दामोदराय नमः. तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळावा यासाठी व्हिडिओ नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा छान छान गोष्टी पुढे भविष्यात ऐकण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. तुमचा आशीर्वाद म्हणून आमच्या व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा. माता लक्ष्मी आणि विष्णुदेवांना एवढीच प्रार्थना करेल, सगळ्यांच्या घरात सुख समृद्धी आनंद भरभराट सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.